नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोणताही सण असेल आणि पुरणपोळीचा जो स्वयंपाक केलेला असेल तर ताटामध्ये भज्याबरोबर कुरडई पाहिजेच. तर मी ह्या बनवल्यात कुरडया आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा माझ्या कुरडया झालेल्या आहेत. कुरडया बनवण्यासाठी ह्या कुकरच्या डब्याने 2 कुकरचे डबे मी गहू घेतलेले आहे आणि मी हा गहू जुना घेतलेला आहे. कुरडया बनवण्यासाठी शक्यतो जुनाच गहू घ्यायचा, म्हणजे जुन्या गव्हाच्या कुरडया छान होतात. तर आता आहे ना, मी हा गहू 2 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण गहू आहे ना त्याला वरती धूळ वगैरे असते, त्यामुळे मी गहू आहे ना असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग मी हा गव्हामध्ये चांगलं पाणी टाकून हा गहू मी भिजत घालणार आहे. गव्हाच्या कुरडया बनवताना गहू भिजत घातल्यापासून 4थ्या दिवशी गव्हाचा चीक काढतात आणि 5व्या दिवशी कुरडया घालतात. पण काही वेळेस आहे ना गडबड असेल किंवा आपल्याला इतक्या दिवस गहू भिजत घालायचा नसेल तर ना गहू भिजत घातलेला डबा असा उन्हामध्ये ठेवायचा. तर मीही असा आहे ना उन्हामध्ये 1 दिवस गव्हाचा डबा ठेवला होता. त्यामुळं मी गहू आहे ना 4 दिवस भिजत घालण्याऐवजी 3च दिवस भिजत घातला, म्हणजे ना गहू चांगला भिजतो. कारण आता उन्हाळा खूप आहे, उन्हामुळे ना गहू तापला जातो, आतलं पाणी गरम होतं आणि गहू छान फुलतो. तर असं आहे ना, मीही गहू 1 दिवस आहे ना उन्हामध्ये ठेवलेला हा डबा, त्यामुळं गहू छान असा फुललेला आहे आणि गहू छान भिजला. आणि मग मी ना 3ऱ्याच दिवशी गव्हाचा चीक काढलेला आहे. तर चीक काढायच्या वेळेसही मी गहू चांगला असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. काही जे ना गव्हाचे दाणे असतात ना ते असे फुटतात, तर तसे दाणे फुटले होते, त्याच्यामुळे थोडंसं पांढरं पाणी आलेले. तर मी फक्त अख्खा गहू घेतला आणि ते जे पांढरं पाणी आलेले ते ओतून दिलेले. आणि मी असं आहे ना आता हा सगळा गहू आहे ना झाऱ्याने काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर गहूसुद्धा खळखळ असा धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे. आणि आता मी काढणार आहे गव्हाचा चीक. तर चीक मी मिक्सरमधूनच काढणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा गहू घेतलेला आहे. एकदम जास्त गहू घेतलेला नाही, थोडाच मी गहू घेणार आहे. आणि मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे चीक काढण्यासाठी. आणि मी गहू खूप बारीक करणार नाही आहे, फक्त 2-3 वेळा फिरवून घेणार आहे. जास्त गहू बारीक केला तर जो गव्हाचा वरचा बारीक जास्त गहू होऊन गहू आहे ना आपल्याला पाहिजे तशा पांढऱ्या शुभ्र कुरडया होत नाहीत. त्यामुळे मी ना असा थोडासा आबडधोबड गहू बारीक केलेला आहे. आणि चीक गाळण्यासाठी मी डब्याला एक कापड बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे, म्हणजे चुकून आहे ना अजिबात गव्हाचा आहे ना जो चोथा आहे तो चिकामध्ये पडणार नाही आणि खूप बारीक झालेला सुद्धा चोथा गव्हामध्ये पडणार नाही आणि गहू छान असा आहे ना गाळला जाईल. तर त्यासाठी मी कापड बांधून घेतलेले. मी हा गव्हाचा चीक काढून घेतलेला आहे आणि चीक जरा जास्त दिसतोय, पण त्याच्यामध्ये निवळी आहे त्यामुळे चीक जास्त दिसतोय. चीक पांढरा शुभ्र होण्यासाठी मी त्याच्यामधून तुरटी फिरवून घेतलेली आहे, म्हणजे चीक जो खाली राहतो तो पांढरा छान होतो. कुरडईचा चीक मी चुलीवरती शिजवून घेणार आहे, कारण चीक चुलीवरती शिजवला म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित जाळ लागतो आणि चीकही छान शिजतो. आणि चीक शिजत आला की आपल्याला आहे ना जाळ बाहेर काढून आहे ना आरावरती चीक शिजवता येतो. त्यामुळं मी शक्यतो आहे ना चुलीवरती चीक शिजवत असते. गॅसवरती कसं असतं, गॅसवरती आहे ना व्यवस्थित चीक शिजला जात नाही, कारण गॅसचं जाळ छोटा असतो, त्यामुळं गॅसवरती चीक व्यवस्थित शिजत नाही. तर आता ही चूल पेटवून घेतलेली आहे. चिकाच्या वरती आहे ना हे बघा ही अशी निवळी आलेली असते, तर निवळी ना ह्या पाटीमध्ये मी ओतून घेणार आहे. वरचं जे काही पाणी आहे, म्हणजे आपण गहू धुताना जे जास्त पाणी टाकलेलं असतं ना ते वरती आलेलं असतं, तर ते हे मी असं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हा जो खाली राहिलेला आहे तो चीक आहे. चिकावर आलेली निवळी ओतून घेतल्यानंतर हा जो खाली राहिलेला चीक आहे ना तो मी मोजून घेणार आहे. तर त्यासाठी ना हे पातेल्यात मी असा हा चीक ओतून घेणार आहे. आणि खाली बघा असं घट्ट बसलेलं आहे, हे बघा एवढं घट्ट बसलेलं आहे, हे असं घट्ट झालेलं आहे. तर आता मी ना हे सगळं काढून घेणार आहे. हे हातानेच काढावं लागतं, कारण ते इतकं घट्ट झालेलं आहे, डब्याला असं चिटकून बसलेलं आहे.
2 किलो गव्हाचा एवढा चिक निघालेला आहे। जेवढा चिक असतो तेवढंच पाणी उकळायला ठेवावं लागतं, म्हणजे चिक शिजायला तेवढंच पाणी लागतं। पण मी आहे ना थोडंसं जास्त पाणी, म्हणजे एक असं हे पातेलं फुल भरून ठेवणार आहे आणि उरलेलं पाणी ना उकळी आली की काढून ठेवणार आहे। चिक मोजून घेतला म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती पाणी उकळायला ठेवायला पाहिजे, त्यासाठी मी चिक मोजून घेतलेलं आहे। ह्या पातेल्याला मी बाहेरून अशी माती लावून घेतलेली आहे आणि आता आतून तेल लावून घेते। हे एक पातेलभर पाणी मी उकळायला ठेवलेले, त्यातलं एक तांब्याभर पाणी मी काढून घेणार आहे। हे मोठं मीठ घेतलेले आणि आता मी हे मोठं मीठच घालणार आहे आणि पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून मी हे झाकण ठेवलेले। तिकडं पाण्याला उकळी येते तोपर्यंत हे जे बेलन आहे त्याने मी चिक हलवणार आहे, तर त्याला मी असं तेल लावून घेतलेले आणि हा जो शेवगा आहे शेवग्यालाही तेल लावून घेतलेले, म्हणजे जास्त चिटकत नाही, कारण कुरडईचा चिक आहे ना खूप चिकट असतो, त्यामुळे निघत नाही लवकर, म्हणून हे असं तेल लावून घेतलेले। गव्हाचा चिक आहे आणि गव्हाचा चिक आहे ना लगेच असा खाली बसतो आणि निघत नाही लवकर डब्याचा, त्याच्यामुळे सगळा चिक असा फोडून घेतलेला आहे। हातानेच फोडून घ्यावं लागतं, कारण ते ना एकदा घट्ट बसलेलं निघत नसतं। तर आता हा चिकही मी असं घेतलेला आहे फोडून। पाण्याला ही अशी खळखळ उकळी आलेले, तर हे जास्तीचं जे पाणी ओतलं होतं ते मी काढून घेतलेले। आवश्यकता लागली तर ते मी पाणी ओतणार आहे, पण आता काढून घेतलेले। पाण्याला एकदम खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि ह्या उकळीमध्ये मी ना चिकाची एकदम बारीक अशी धार लावलेली आहे। चिक व्यवस्थित आधीच फोडून घेतलेला असल्यामुळं चिकामध्ये गाठी वगैरे नाहीत आणि बारीक अशी धार लावलेली आहे आणि असा व्यवस्थित चिकेनं हलवताना 2 माणसं तर लागतात, कारण एकाने ओतायचं दुसऱ्याने हलवायचं। तर असं आहे ना हा माझा मी असा आहे ना चिक शिजवून घेतलेला आहे आणि ना जितके आपण आहे ना पटपट आहे ना हलवून घेऊ तितके पटपट आहे ना, म्हणजे चिकामध्ये गाठी होत नाही आणि व्यवस्थित चिक शिजला जातो, व्यवस्थित चिक होतो। त्यामुळे ज्यावेळेस चिक ओतला जातो ना त्यावेळेस आहे ना व्यवस्थित आणि पटपट हलवावं लागतं। कुरडई बनवताना खरी मेहनत ही चिक हलवण्यामध्येच आहे। चिक जरा जास्त हलवावा लागतो आणि पटपट हलवावा लागतो। चिक ज्यावेळेस डब्यातून ओतला जातो ना त्यावेळेस पटपट हलवावा लागतो, म्हणजे व्यवस्थित चिक होतो, चिकामध्ये गाठी वगैरे होत नाही। चिकाचं प्रमाण बिघडलं म्हणजे पाणी जास्त झालं आणि चिक पातळ झाला तर कुरडया व्यवस्थित होत नाही, आणि पाणी कमी पडलं आणि चिक जर घट्ट झाला तर त्याच्याही कुरडया करायला खूप त्रास होतो आणि त्याही करायला खूप ताकद लागते, त्यामुळं चिक व्यवस्थित व्हायला लागतो। तर हे बघा आमचाही असा छान असा चिक तयार झालेला आहे, अजिबात गाठी वगैरे झालेले नाहीत, मस्त असं हलवून घेतलेले आणि चोहो बाजूनी ना असं हलवून घ्यावं लागतं सारखं। पहिल्या सुरुवातीच्या वेळेस तरी थोडा वेळ असं व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यावं लागतं आणि चिक बनवताना आहे ना जाड बुडाचंच पातेलं पाहिजे, थोडंसं जाड, म्हणजे ना चिक खाली करपत नाही। पीठ एकदम छान असं झालेलं आहे आणि ना आता आहे ना आरावरतीच मी ना चिक असा शिजू देणार आहे। जाळ सगळा बाहेर काढलेला आहे।
आज भरपूर पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती शिजू देणारे चिक. चिक जेव्हा शिजत येतो ना तेव्हा असा कडनी ना सैल सुटायला लागतो. आता हा चिक आहे ना असा थोडासा सैल सुटलेला आहे. एक 20 मिनटं आहे ना चिक मी छान असं शिजवून घेतलेला आहे आणि मी आता आहे ना कुरड्या घालायला चालू करणार आहे. तर त्यासाठी आहे ना चिक असा आहे ना ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि चुलीतला जाळ मी काढलेला आहे. तर आता आहे ना हे पातेलं असंच चुलीवरती राहील, कारण आहे ना चिक लगेच थंड होतो आणि थंड झाला की कुरड्या घालता येत नाही. त्यामुळे ना चिक असाच पातेल्यामध्येच राहणार आहे हा. वारा खूप सुटलेला आहे आणि वाऱ्याने ना चिक लगेच थंड होतोय, त्याच्यामुळे हे असं झाकून घेते आणि आता कुरड्या घालून घेते. एका मस्त अशा कुरड्या घातल्या जातात आणि चिक छान झालेला आहे, त्याच्यामुळे कुरड्या एकदम पटपट होतात. चिक चांगला असेल ना तर कुरड्या एकदम भारी होतात. पटपट अशा कुरड्या होत आहेत. ह्या अशा माझ्या आहे ना सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहेत. वरती कुरड्या बसल्या नव्हत्या त्या मी अशा टिपॉयवरती घातलेल्या आहेत आणि आता ह्या कुरड्या मी कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. कुरडई वाळवायला मला 2 उन्हं लागली, कारण पहिल्या दिवशी मी सावलीतच कुरडया वाळवल्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत उन्हामध्ये घातल्या. आणि कुरडई काढताना मी साडीवरती घातल्या होत्या, तर साडीला थोडंसं पाणी मारलं पाठीमागच्या साईडने की कुरडई लगेच निघाली. आणि आता ह्या माझ्या अशा कुरडया तयार झालेल्या आहेत.